हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि मी आता ही लाईट लावली आहे आणि या लाईटमुळे जरा क्लिअरिटी अजून जास्त चांगली वाटते. आणि या खरंच चष्म्याने जरा डोळ्यांना आराम पडतोय माझ्या. आणि हे काय आहे यार, मला तर लय राग येतोय. आणि मला एकदाच वर्षातनं एकदाच येते, इकडेच येते, बाकी कुठे येत नाही. आणि अशीच होते ती आणि खूप टाइम नंतर जाते, एकदम काळी काळी होऊन. मला काय समजत नाही या साईडचा काय लोचा आहे. ठीक आहे. आणि आता सकाळ सकाळ मस्त पार्सल आलाय, नाही का. आता मी हे खोलून बघते ह्याच्यामध्ये काय नाही. नकांमुळे नाही खोलायला जमत हे असे. आणि त्याला काही एवढे सॅलोटेप लावतात की जो द्यायला येणार आहे तोच चोरी करून घेऊन जाणार आहे. जसं की माका बस हो गया. मजा आहे असं फाडाफाडी करायला. हा, एवढा मोठा बॉक्स आलाय. कोलॅब नाही आहे, पैसा देखे लिया है. नाही, लोकांना असं वाटतच आहे ना, इन्फ्लुएन्सर आहे भाई, फुकट का माल. फुकटचं पण येतं असं नाही, पण आपल्याला त्यासाठी रील बनवायला लागतं. आणि ते रील बनवण्याच्या चक्करमध्ये डोकं एवढं खराब होतं. म्हणजे बघा, बाकी काय पण झालं ना तर माणूस उठणार नाही, पण जर पार्सल आलं तर माणूस उठेल. हे बघा. अरे यार, हे पडे येशू, हात का लावते पण. ठीक आहे ना, एवढं नाही दिसत. नाही ते आपण अशीच बसलेली असते. मग माझ्या व्हिडिओ चालू असताना यायचं नाही. मी बोलली झोपेत उठल्यावर. हे बघ, कमी झाली लाईट. चुतिया साली, तू तुझं नको हे करत जाऊ, समजलीस ना. शांतीने राहा, नंतर पण बघू शकली असती. व्हिडिओ माझा चालू आहे, तुला यायची गरज नव्हती लगेच. जर तुला व्हिडिओ मध्ये पण यायचं नाही तर लांब बसली. हा, मग येऊ नको इथे. माझा व्हिडिओ खराब करायला यायचा नाही अजिबात. मीच ऑर्डर केला, पैसे मी दिलेत. मीच ऑर्डर केलाय. ऑर्डर केलाय तर उपकार नाही केलाय. लाईट खराब झाली ना, परत चर्चगेटला पाठवेन तुला. आणि फॉक्सटेल मधनं मागवलाय. फॉक्सटेल विटामिन सी ब्राइटनिंग सीरम, क्लेन्झिंग, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. हे सर्व आलं 1319 मध्ये. चांगलं आहे. जर आपल्याला एवढं, आणि ह्याचे खरंच फॉक्सटेलचे चांगले प्रोडक्ट आहे. फुकटमध्ये प्रमोशन करते पण ठीक आहे. ओपन करून बघूया. ब्राइटनिंग सीरम आता लावणार काय नाही, मी अंघोळ केल्यानंतर लावणार आहे. मॉइश्चरायझर, ह्याच्यामध्ये 2 मॉइश्चरायझर आहे. आय थिंक नाही, हे मेकअप रिमूव्हर आहे हे वाला. हे मी आता यूज करू शकते माझ्या थोबड्यावरती. हे सीरम आहे, मॉइश्चरायझर, सीरम, सनस्क्रीन. डेली यूजसाठी आपण हे यूज करू शकतो. आणि खरंच फॉक्सटेलचं जेव्हा मी यूज केला ना मॉइश्चरायझर, तिच्याकडे तेवाला होतं मॉइश्चरायझर पंपवाला. आय थिंक त्याच्यामध्ये पण तेच असेल. तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचं जे टेक्स्चर होता ना, एकदम मस्त होता. आणि हे स्पॉन्सरवाली पण व्हिडिओ नाही आहे, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. एकदम जेली टाईप आहे. केस मला खूप इरिटेट होता केस असं तोंडात बिंडात आला तर, किंवा माझ्या फेसवर असं आंघोळ बिंघोळ करताना हातावर आला, मी तोंड बिंड धुत असेल, साबणाला लागला. मला जरा पण नाही आवडत, कोणालाच नसेल आवडत. मी आज फर्स्ट टाइम तुमच्यासोबत थोबाडत होते ना माझा. बस मेरा ये लाइनर
लायनर नाही, हे 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 निघालं पाहिजे, हे जे निघत नाही. बघितलं काय झालेलं आता, एक ही बार होता है. चांगलं आहे. लॅश पण तुटला माझा असं. अरे जो नहीं देखना चाहिए तो देख लिया क्या. चांगली वाटते ना स्किन. आज दुसरं पण सर्व लावून लावून बघते. आणि आता ती लाईट मी जरा ठेवली आहे चार्जिंग करायला, कारण रात्री पण मी खूप टाईम ती यूज केली. तर त्याचा तर तो बोललेला की 1 घंटा याला एकदम बराबर यूज कर, चार्जिंगला लाव, ही मस्त चालेल. आता मी टॉवेल नाही आणला धुवायला, तोंड पुसायला. म्हणजे आयब्रो बघितले कसे पुसड झालेत. मी आता हे आयब्रो फिलच करत होती, तर मी तुम्हाला दाखवते. पण खूप लोक मला विचारतात म्हणून. पहिला मी हा लाईन काढला आहे असा इथून. माझे आयब्रोज आहेत बट थोडेसे लाईट आहेत, तर मी त्याला एकदम डार्क करून टाकते. पण मी त्याला मोठे नाही करत, जेवढा माझा शेप आहे मी तेवढंच ठेवते. ओके, खुशी ज़्यादा हो रही है अजून काय. पहिला मला खूप कमेंट यायचे खूप जास्त की किती ओव्हर ॲक्टिंग करते, पण आता असं मला कोण नाही बोलत. क्योंकि सबको पता चल गया है दोस्तों काय आहे. ओके, ये देखो सीरम ज़्यादा ले लिया लगता है मेरे को, अभी ज़्यादा ही ले लिया है दोस्तों. आता हे परत त्याच्यात टाकू पण नाही शकत. पण आता समजले ना, मग हर टाइम एक पंप बस. चल ठीक आहे, गळ्याला पण लावून टाकते. स्किन काळी पण नाही वाटत आहे. नाही तर मी कधी कधी कोणता असं लावते ना, तर माझी स्किन लगेच काळी वाटते. ह्याच्याने चांगली वाटते. ब्राईटनिंग सीरम आहे हा. रात्रीचं मला असं स्किन केअर करून झोपलं ना, आपली स्किन ना सकाळी खूप चांगली वाटते. असं नवीन नवीन प्रोडक्ट्स खोलायला मजा तरी येते. हा हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आहे. हां, एवढंच झालं. आंघोळ नाही केली आहे, फक्त तोंड धुतलं आहे. पण माझी स्किन केअर बघा. आता आंघोळ तर मी नंतर करेन, पण करेन, ठीक है. तो ऐसा अभी सनस्क्रीन की बारी. मेन गोष्ट सनस्क्रीन. लाईट बघितलं. वैसा आता है व्हेन टू यूज क्लेंजर, सीरम, मॉइस्चराइज़र, सनस्क्रीन बराबर यूज़ केली मी. मतलब थोड़ी सी सेंस है मेरे दिमाग में. कोलैब के ही मैसेज आ रहे हैं. फॉक्सटेलमधनं पण मला आलेला कोलैब, पण उन लोग को मेरा थोड़ा सा ज़्यादा लगा प्राइस. उन लोग का थोड़ा औकात कम है शायद, म्हणून मी कमी नाही केला आणि मी कोलॅब पण नाही केला. कधी पण ना आपले रेट्स कमी नाही करायचे कोलॅबचे. मग त्या लोकांना असं वाटतं की हां एकदम ठीक आहे. जान्हवीची डायरेक्ट हे होतं, माझं ह्याच्यामध्ये आलं आहे.
एवढंच घेऊन लावणार आहे पहिला. तर कधी पण ना जास्त नाही लावायचं. हे पण जास्त झालं रे, एक पंप. पण नाही, सनस्क्रीन आहे भाई. गळ्याला पण लावायची सनस्क्रीन. हे तर मी रोज लावलं तर आय थिंक माझी स्किन एकदम मस्त होऊन जाईल, चकाचक होऊन जाईल भाई. तुम्ही पण यार मागवा. आहे मी या लोकांचं फुकटमध्ये करते, पण ठीक आहे. मी तरी आता हे परत अजून मागवणार. हा वाव, फर्स्ट टाइम स्किन केअर करून माझा थोबडा काळा नाही वाटत आहे. स्किन केअर करण्याच्या चक्करमध्ये मी पुन्हा चायचं चॉकलेट केलं आहे आणि आता मम्मी मला खूप मारणार आहे, तर मी ह्याच्यात पाणी टाकून ठेवते. आज तो गई बेटा. काय मस्त स्किन ग्लो करते ना गाईज. आणि मी काहीच वाढवलं नाही. मी परत एकदा स्क्रीनवरती टच करते, ठीक आहे. अशी ग्लो पण करते आहे मस्त, आणि अशी वाईट पण वाटते, चांगली वाटते आहे म्हणजे. मूड खूप खराब आहे माझा, पण ठीक आहे. आता मी रोशनीकडे जाणार होती, पण मग मी नाही गेली. मी घरीच थांबली कारण. आणि आता थोड्या वेळाने मी चाय बनवते, म्हणता नाही पण तरी बनवते. आणि मला व्लॉग माझं हे नाही करायचं आहे, म्हणून मी व्लॉग चालू केला की मला आता काय हे नको आहे व्लॉगिंग वगैरेमध्ये. मला रोज व्लॉग टाकायचे. आणि आता तुम्ही पण नोटीस करत असेल मी रोज व्लॉग टाकते. तर आता मी काहीतरी खाणार आहे, कारण मी दुपारी जेवली होती आणि आता मी डायरेक्ट नाश्ता करणार आहे. मला खूप कंटाळ येत होता. काय कंटाळ आहे, उगाच कंटाळ येत होता. व्लॉग चालू केला म्हणजे जरा दिमाग माझं हटेल. येशूनी बघा कशामध्ये मॅगी बनवली. एवढ्या मोठ्या टोपामध्ये पण मॅगी बनवता काय? बावळट पोरगी. बघितलं, इथेच सर्व ठेवलं. मला लय राग येतो येशूवरती यार. अजिबात नीट नाही काय ठेवत. चाल कुत्ती. आता जर मला दूध गरम करायचं आहे तर मला कोणत्या टोपमध्ये गरम करायला लागणार? एक टोप आहे त्याच्यामध्ये गरम करायचे. पण ना माझं कसं होतं माहितीये, मी दूध गरम करायला तर ठेवेन. मी काय झालं, मी दूध गरम करायला तर ठेवेन, मग नंतर मग मी विसरून जाते. आणि मग ते जसं आज चाय सोबत झालं तसं दूध सोबत नाही व्हायला पाहिजे, म्हणून मी इथेच उभी राहणार. इधर ही खड़ी रहूंगी मैं दोस्तों. आय थिंक मला कोणीतरी कमेंट केलेला की तू दोस्तो बोलल्यावर मला आवडलं. मी पण हे कसं बोलायला लागली आहे मला लक्षात नाही येते, पण ठीक आहे. दूध काठी बाई, माझं ॲलोवेरा जेल पुन्हा फ्रीजरमध्ये आजूबाजूनी पुन्हा त्याला बर्फानी घेरलंय. आता मेरा क्या होने वाला है दोस्तों, मेरे को ही नहीं समझता है. मला हेच नाही माहिती मी सर्व हँडल करू तर करू कसं. मेरे इसमें इतना दम किधर से आता है भाई, कि मी कसं काय. अभी नहीं हो रहा है मुझसे. आता मी गिव अप करणार आहे. आता हे लास्ट आहे. हे जे पण काय आहे ते एकदम लास्ट आहे. ह्याच्यानंतर तर भाई तुम्हाला मी कधी कोणासोबत नाही दिसणार आहे. यू नेवर नो. माय प्लान, गॉड्स प्लान, कुछ भी हो सकता है भाई. लय बोलते ना, लय बोलली ना, ज्यादा हो गया ना ये थोड़ा सा. मला वाटतं दुधासोबतच खाऊ बिस्किट, पण नको चाय बनवायला. आयडिया छान आहे, दूधच पिते. जाऊ दे, एवढं चाय कोण बनवेल, कंटाळा येते मला. मेरे पास दिमाग है, डोकं. मी एवढी
एवढी मी चिल कशी राहते माहिती आहे? व्लॉग जेव्हा मी अशी स्वतःशी बोलते ना, स्वतःला बघून मला खूप चांगलं वाटतं. तुम्ही पण ट्राय करा, हे व्लॉगिंग चालू करतो गाईस. व्ह्यूज येत आहेत नाही ते बघायचंच नाही. पहिलं तर बस टाकायचं, बस अपना वो चालू रखने का. होईन होईन, एक दिवस होईन, सर्वांचं होईन एक दिवस. तर आता मी दूध गरम करेन, दूध घेईन, पियेन जरा. स्वतःचा पण आता विचार करायचा टाईम आला आहे. फक्त दुसऱ्यांचा विचार नाही करायचा, आपला विचार करायचा. आता तर मी हे लिहिणार आहे, इथे टॅटू बनवणार आहे मी आता. नेक्स्ट टॅटू इथे नाही, इथे. आता थोड्या वेळाने चालू करते परत. बाय.